नमस्कार. बांधकाम व्यावसायिकांनो, तुमचे बांधकाम प्रकल्प अनेक कारणांमुळे स्थगित होणं किंवा काम ठप्प होणं अशा अनेक गोष्टी निश्चित घडतात. आणि या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा त्या घटनेमागे निश्चितच वास्तुशास्त्राची काही महत्त्वाची कारणं नक्कीच असतात. आज जी मी केस स्टडी तुमच्या समोर मांडणार आहे ती बेसिकली पुण्यातल्या एका यशस्वी गृहसंकुलाची म्हणजे हाऊसिंग कॉम्प्लेक्सची ही केस स्टडी आहे. मला आठवतं आजपासून साधारणपणे 15 वर्षापूर्वी मी ह्या प्रोजेक्टवर पहिल्यांदा व्हिजिट केली होती. आज या प्रकल्पामध्ये जवळजवळ 23 इमारती बांधल्या गेल्या. पण ज्यावेळी मी व्हिजिट केली त्यावेळी फक्त पहिल्या फेजमध्ये 7 इमारती बांधल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर काम ठप्प झालं होतं. 2 वेळा प्रयत्न करून सुद्धा काम पुढे सुरू होत नव्हतं. म्हणून सदर बांधकाम व्यावसायिकांनी मला वास्तुशास्त्र परीक्षण करण्यासाठी बोलवलं. मी ज्यावेळी त्या प्रकल्पाला भेट दिली आणि बघितलं तेव्हा एक महत्त्वाचा वास्तुदोष तिथे लक्षात आला. तिथे अनेक वास्तुदोष होते पण पहिला वास्तुदोष असा लक्षात आला की नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य भागात त्यांनी 7 मजल्याच्या 7 इमारती बांधल्या होत्या आणि साऊथ वेस्ट हा सगळा भाग निमुळता होत गेलेला होता आणि तो भाग पूर्णपणे रिकामा होता. वास्तुशास्त्रानुसार साऊथ वेस्ट आधी जड केला पाहिजे आणि नॉर्थ ईस्ट सगळ्यात शेवटी. पण या प्रकल्पात कारण तो फ्रंटेज भाग होता, येणाऱ्या ग्राहकांना त्या इमारतींचं काम दाखवून त्या बांधकाम व्यावसायिकांना ग्राहकांना इम्प्रेस करणं आकर्षित करणं आवश्यक होतं. म्हणून त्या भागात त्यांनी बिल्डिंग बांधल्या. नॉर्थ ईस्ट जड झाली त्यामुळे काम ठप्प झालं. त्याच वेळी मी जेव्हा तिथे व्हिजिट केली तेव्हा त्या प्रकल्पाच्या मध्यभागी म्हणजे ब्रह्मतत्वात एक मोठा खड्डा खोदण्यात आला होता आणि मला सांगण्यात आलं की तिथे स्विमिंग पूल तयार होणार आहे. माझ्या दृष्टीने म्हणजे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तो प्रचंड गंभीर वास्तुदोष होता आणि मी त्यांना तो स्विमिंग पूल तिथे करण्यापासून परावृत्त केलं. खरोखर त्यांनी ती गोष्ट ऐकली हा त्यांच्यासाठी एक महत्त्वाची फायद्याची गोष्ट होती. त्यानंतर बेसिकली आम्ही त्या प्रकल्पाचं पूर्णपणे वास्तुशास्त्रीय विश्लेषण करून त्याला पिरॅमिड्स यंत्र आणि क्रिस्टलच्या माध्यमातून तिथे त्याला रेमेडीज दिल्या, ट्रीटमेंट केली आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की त्या प्रकल्पाचं काम सुरू झालं. आज तिथे बेसिकली जसं मी म्हटलं की 23 इमारतींचा हा कॉम्प्लेक्स आहे. त्यातल्या शेवटच्या एक प्रीमियम क्लास इमारतीचं काम आता जवळजवळ पूर्ण होत आलंय. तो शेवटची जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये एका फ्लोअरवर 5000 स्क्वेअर फुटाचा एक प्रीमियम क्लास फ्लॅट अशी साधारणपणे 11 मजल्याची ती इमारत तिथे आज तयार झालेली आहे आणि ते फ्लॅट सगळे अतिशय वास्तुशास्त्रानुसार डिझाईन करून तो प्रकल्प यशस्वी झालाय. एवढंच नव्हे तर एका रिअल इस्टेट अवॉर्ड स्पर्धेमध्ये त्या प्रकल्पाला पुण्यातील सर्वोत्तम रेसिडेन्शियल प्रकल्प म्हणून अवॉर्ड सुद्धा मिळाला. वास्तू रविराज द्वारा त्या प्रकल्पाला जसजशा रेमेडीज दिल्या गेल्या तस त्यानुसार त्यांना वास्तुशास्त्र नुसार हा प्रकल्प उपाययोजनांच्या माध्यमातून पॉझिटिव्ह करण्यात आलेला आहे असं सर्टिफिकेट दिल्याने निश्चितच ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात त्या बांधकाम व्यावसायिकांना खूप चांगलं यश आलं आणि तो प्रकल्प आजच्या प्रतिकूल मार्केट कंडिशन्स मध्ये सुद्धा अत्यंत यशस्वी झाला. त्यामुळे मित्रहो, एक लक्षात घ्या, तुमचा प्रकल्प अडकला असेल, रखडत असेल, स्लो काम होत असेल, वादविवाद, कटकटी, भांडणं, गव्हर्नमेंट प्रॉब्लेम, लीगल प्रॉब्लेम्स अशा कुठल्याही समस्या येत असतील तर निश्चितच त्या प्रकल्पाचं वास्तुशास्त्रीय विश्लेषण करून त्याला उपाययोजनांच्या माध्यमातून पॉझिटिव्ह करणं आणि सोबत वास्तू रविराजचं वास्तुशास्त्र सर्टिफिकेट मिळणं हे खरोखरच तो प्रकल्प यशस्वी करण्यासाठी
आणि मार्केटिंगमध्ये त्याचा बेनिफिट मिळण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. ऑल द बेस्ट.